आता पाहूया लोकसभेच्या पूर्वतयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आगामी काळात अडसूळ नवनीत राणांच्या प्रचारात दिसतील आमदार रवी राणा यांचा टोला, तर आनंदराव अडसूळच उमेदवार, राणा प्रचार करतील, अभिजित अडसूळांचा पलटवार। शिरूर लोकसभेसाठी अजित पवारांच्या जवळचे माजी आमदार विलास लांडे इच्छुक, अजित पवार माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही, विलास लांडे यांना विश्वास, तर शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटीलही इच्छुक। अशोक चव्हाणांचे निकटवर्ती डॉक्टर अंकुश देवसरकरांची हिंगोली लोकसभा लढवण्याची तयारी, देवसरकर महायुतीकडून लढण्याची चर्चा, हिंगोलीसाठी महायुतीत इच्छुकांची मोठी गर्दी। खासदारकीच्या दुसऱ्या टर्मसाठी मी मैदानात, अमरावतीतल्या एका कार्यक्रमात नवनीत राणा यांचं वक्तव्य, नेते माझी मंचावर बसून खिल्ली उडवत होते पण ते लोक हसत गेले, मी शिकत गेले, असंही केलं वक्तव्य। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची 6 मार्चला पुन्हा बैठकीची शक्यता, 29 फेब्रुवारीनंतर 6 दिवसातच दुसऱ्या बैठकीचं आयोजन। मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी यासाठी आग्रही श्रीरंग बारणे कमळावर लढणार असतील, तर भाजपकडे उमेदवार नाही का, मावळ लोकसभेच्या जागेवरून सुनील शेळकेंचा भाजपला सवाल। अजित पवारांचे सख्खे पुतणे योगेंद्र पवार सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी मैदानात, 5 आणि 6 तारखेला बारामतीतल्या गावांना भेटी देणार। आमदार निलेश लंकेंची ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांनी भेट घेतली, अहमदनगरमध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी नव्हे, निलेश लंकेंनी महाविकास आघाडीत येऊन लोकसभा निवडणूक लढवावी, ठाकरे गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम यांची प्रतिक्रिया। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल, सुमंत धस यांच्याकडे बीड, केज आणि अंबाजोगाई विधानसभेची जबाबदारी, जिल्ह्यातील विधानसभा देखील ताकदीनं लढवणार, पदाधिकाऱ्यांची माहिती।